नमस्कार. आज आपण पाहणार आहोत थंडाई आणि थंडाईचा मसाला कसा बनवायचा ते. होळी आली की आपल्याला थंडाईची आठवण येते. थंडाई हा एक समर ड्रिंक म्हणूनही बनवला जातो. तर उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी थंडाई बनवली जाते. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 लिटर फुल क्रीम दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे. थंडाई आपण थंड दुधाचीही करू शकतो आणि गरम दुधाची पण करू शकतो. पण थंड दुधाची जरी केली तरी पहिल्यांदा आपल्याला दूध गरम करून घ्यावं लागतं आणि नंतर ते थंड करावं लागतं. आता आपलं दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण थंडाईचा मसाला तयार करूयात. तर इथं मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. 1-2 मिनटं आपल्याला पॅन फक्त गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर गॅस बंद करून घ्यायची आहे. आता पॅनमध्ये मी 1 पाव कप काजू घातलेले आहेत, पाव कप बदाम घ्यायचे आणि 2 चमच पिस्ता घालायचे आहेत. तर हे सगळं आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, भाजून घ्यायचं नाही आहे, आपल्याला फक्त गरम करायचं आहे. तर 2 चमचे मी इथं बडीशेप घातलेली आहे, 2 चमचे खसखस घातलेली आहे, 8 ते 10 काली मिरी आणि 1 छोटा तुकडा दालचिनीचा घालायचा आहे, 7 ते 8 हिरवी वेलची आणि पाव कप मगजच्या बिया घालायच्या आहेत, म्हणजे ज्या कलिंगडाच्या बिया आपण म्हणतो त्या घालायच्या आहेत आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. आता हे सगळं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना ते चांगल्या प्रकारे बारीक होतं. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एक बारीक पावडर करून घ्यायची आहे. हा मसाला आपण सुका करून घेतो आहे, म्हणजे हा 2 ते 3 महिने आरामात टिकतो. नाहीतर हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि मसाले अर्धा 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून घेतात आणि नंतर त्याची पेस्ट तयार करतात. तो ओला मसाला तयार होतो, पण तो स्टोअर करता येत नाही आणि सुका मसाला हा 2 ते 3 महिने आरामात चालतो. ड्रायफ्रूट्स नेहमी बारीक करताना पल्स मोडवर बारीक करायचं. मिक्सर जास्त वेळ चालू ठेवला तर ड्रायफ्रूट्समधला ऑइल रिलीज होतं आणि आपला मसाला चिपचिपा तयार होतो. म्हणून नेहमी बारीक करताना पल्स मोडवर बारीक करायचं. तर हा बघा, आपला मसाला तयार झालेला आहे आणि आपलं दूधही इथं गरम झालेलं आहे, छान उकळी आलेली आहे दुधाला. आता दुधामध्ये मी 1 चमच हळद घालते आहे. या ठिकाणी तुम्ही केसर पण घालू शकता, पण हळद एक इम्युनिटी बूस्टर म्हणून ओळखला जातो आणि दुधाबरोबर हळदीचं कॉम्बिनेशन हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, म्हणून मी इथं हळद घालते. तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर पण घालू शकता. नंतर दुधामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. मी इथं पाव कप साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे आणि साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये थंडाईचा मसाला घालायचा आहे. तर इथं 2 मोठे चमचे मी थंडाईचा मसाला घालते आहे. मसाला घातल्यावर 1-5 मिनटं दूध चांगलं उकळून द्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायची आहे. आपली थंडाई तयार आहे. तर हे बघा, किती छान अशी आपली थंडाई तयार झाली आहे. आता आपण सर्व करूया. तर ही थंडाई आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सुद्धा पिऊ शकतो आणि असा ड्राय मसाला बनवून ठेवला तर तो 2 ते 3 महिने आरामात टिकतो. सजावटीसाठी वरून बदाम पिस्ताचे काप घालायचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.